बुधवार 28 जानेवारीची सकाळ. पहिलीच बातमी आली ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची. बारामतीमध्ये विमान लँड होत असताना रनवे शेजारच्याच माळरानावर कोसळलं आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. पण नेमकं काय घडलं, आतापर्यंत काय समोर आले, शेवटच्या 10 मिनिटात नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून. मंगळवारी 27 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला आले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या बुधवारी बारामतीमध्ये 4 सभा नियोजित होत्या. त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईतून बारामतीला रवाना झाले. पण सकाळी 8:45च्या सुमारास अजित पवारांचं विमान लँड होत असताना माळरानात हे विमान कोसळलं. अपघात इतका भीषण होता की विमानाने मोठा पेट घेतला आणि विमान पूर्णपणे जळून खाक झालं. तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं. आग विझवण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय पथकाने सुद्धा तातडीने कार्यवाही सुरू केली. अशातच अपघाताची दृश्य समोर यायला सुरुवात झाली. जिथं अपघात झाला होता तिथून धुराचे लोट येत होते तर विमानाचा सांगाडा पडला होता. इतकी भीषण आग विमानाला लागलेली होती. नेमकं काय घडलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच होता. अशातच DGCAने विमानात असलेल्या सर्वच्या सर्व 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक सुद्धा होते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे मुंबई PSO विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशा 5 जणांचा समावेश होता. हे खासगी विमान VSR या कंपनीचं होतं. लेअरजेट 45 टाईपच्या या विमानाने सकाळी 8:10 मुंबईमधून टेक ऑफ केलं. त्यानंतर 8:50 हे विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं. पण लँडिंग वेळीच अपघात झाला. बारामती एअरपोर्टचे मॅनेजर शिवाजी तावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की VTSSK हे विमान एअरपोर्टवर लँड करायचा प्रयत्न करत होतं. लँडिंग वेळी हे विमान धावपट्टीच्या बाजूला गेलं आणि क्रॅश झाल्यावर मोठा स्फोट झाला. हे लेअरजेट 45 विमान होतं आणि मुंबईवरून बारामतीला येत होतं. बारामती एअरपोर्ट हे प्रायव्हेट ऑपरेटरकडून चालवलं जात होतं. पण काही दिवसांआधीच बारामती एअरपोर्ट हे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे हँड ओव्हर करण्यात आलं होतं. DGCAचे मुख्य अधिकारी फैज अहमद किडवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अपघाताबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत असताना पायलटने सुरक्षितपणे विमान रनवेवर उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लँडिंगच्या वेळी विमानावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी आणि 8:48 विमान कोसळलं अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातोय. विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. पण सध्या तरी लँडिंगच्या वेळची शेवटची 10 मिनिटं क्रुशियल ठरली असं सांगण्यात येत आहे. कारण लँडिंग करण्याच्या काही मिनिटं आधी विमानात बिघाड झाला आणि त्यामुळेच लँडिंग करताना अडचण आली. ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाबद्दल सुद्धा आता माहिती समोर येते. त्यानुसार हे विमान प्रामुख्याने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी डिझाईन केलेलं आहे. यात साधारणपणे 8 ते 9 प्रवासी बसू शकतात. याची आसन व्यवस्था क्लब सेटिंग पद्धतीची असते, ज्यामुळे विमानात मीटिंग्स करणं सोपं जातं. एअरजेट 45 हे या क्लासमधल्या सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. हे विमान ताशी सुमारे 860 किलोमीटर वेगाने उडू शकतं. मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान अवघ्या 20 ते 25 मिनिटात कापू शकतं. विमान वाहतूक क्षेत्रात या विमानाला अनेकदा लॅम्बोर्गिनी असंही म्हणलं जातं, कारण याचं इंजिन आणि एरोडायनामिक डिझाईन अत्यंत टोकदार आणि चपळ आहे. हे विमान जमिनीपासून 51,000 फूट उंचीपर्यंत उडू शकतं, जी उंची एअरबस, बोईंग अशी सामान्य व्यावसायिक विमानं गाठू शकत नाहीत. या विमानाचं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे विमान छोट्या रनवेवर सुद्धा सहजपणे उतरू शकतं. त्यामुळेच बारामतीच्या छोट्या रनवेवर हे विमान उतरवलं जात होतं. दुर्दैवानं या लँडिंग वेळीच अपघात झाला. आतापर्यंत जे व्हिज्युअल समोर येत आहेत त्यानुसार विमानातल्या सामानाची राख झाली आहे. सीटवर रक्ताचे डाग पडले आहेत. भीषण गोष्ट म्हणजे विमानाचं सीट कोसळलं आहे त्या शेजारीच सरकारी फाईल्स सुद्धा दिसत आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्येही दादांचं काम सुरू होतं हेच दिसून आलंय. 9:10च्या सुमारास अजित पवारांचे निकटवर्तीय नेते यांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी दिली. सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ज्या रुग्णालयात अजित पवार यांना नेण्यात आलं होतं त्या रुग्णालयाबाहेर अजित पवारांचे समर्थक, बारामतीमधले नागरिक यांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. जेव्हा विमान खाली उतरत होतं तेव्हा ते कोसळेल असं वाटलं आणि ते कोसळलंच. त्यानंतर मोठा स्फोट झाला. त्या 10 मिनिटात जवळपास 4 ते 5 स्फोट झाले. त्यामुळे मोठी आग लागली. आम्ही धावत इथं आलो आणि पाहिलं की विमानाला आग लागली. विमानात पुन्हा 4-5 स्फोट झाले. आणखी लोक इथे आले आणि त्यांनी विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण
आग खूप मोठी असल्यामुळे आम्ही मदत करू शकलो नाही. अजित पवार विमानात होते ही आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे. मी हे शब्दात वर्णन करू शकत नाही. तर एका महिला प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं, विमान पहिल्यांदा वरून उडत गेलं, मग फिरून मागे आलं. पट्टीवर टच झाल्याबरोबर मोठा स्फोट झाला. पट्टीला टच झाल्यावर विमान जागेवर फिरलं आणि स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. आणखी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर स्फोट झाला आणि 2 मृतदेह उडून बाहेर आले. गॉगल आणि घड्याळावरून आम्ही अजित पवार यांना ओळखून बाहेर काढलं आणि त्यांना मदत केली. विमानानं एक गिरटी घेतली होती आणि दुसरी गिरटी घेताना विमान वर न जाता खाली पडलं आणि मोठा अपघात झाला. अजित पवार यांना आम्ही सर्वात आधी बाहेर काढलं. मृतदेहाचं शीर नीट दिसत नव्हतं, पाय फुगलेले होते. आम्ही घरातलं ब्लँकेट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह त्यात गुंडाळला. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे. हे डिपार्टमेंट नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंडर येतं, ज्यातून विमान अपघातामागची कारणं शोधली जातात. अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर दिल्लीमध्ये असलेले सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि शरद पवार असं सगळंच पवार कुटुंबीय बारामतीला रवाना झाले. तर अजितदारांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा तिथे त्यांचे पुतणे युगेंद्र पवार उपस्थित होते. त्यानंतर रोहित पवार हे बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. तर त्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार हे सुद्धा बारामती मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. अजित पवारांसोबत काम करणारे नेते, राज्यातले देशातले नेते यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी कित्येक नेत्यांना अश्रू अनावर झाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने बारामती आणि बीडमध्ये बंद पाळला आहे. तर बारामती मेडिकल कॉलेज बाहेर अजित पवारांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे. कार्यकर्ते भावनावश होऊन घोषणा देत आहेत. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अजित पवारांच्या मृत्यूमुळे सगळ्या महाराष्ट्रावरच शोककळा पसरली. अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली.